नमस्कार मंडळी. मुंबऱ्यात चक्क गेम झालेला आहे. काकांपेक्षा पुतण्या हुशार निघालेला आहे. मुंब्रा हा मतदारसंघ कोणाचा आहे हे आतापर्यंत सगळ्यांना माहिती आहे. मुंब्रा मतदारसंघ जितेंद्र आव्हाड यांचा, आणि नेहमीप्रमाणे त्यांना मुंब्र्यातून उमेदवारी देण्यात आलेली आहे. अर्थात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाकडून ही उमेदवारी मिळालेली आहे. आणि ही उमेदवारी जितेंद्र आव्हाड यांना दिल्यानंतर असं मानलं जात होतं, दरवेळेप्रमाणे जितेंद्र आव्हाड हे तिथून विजयी होतील. पण यावेळेस जितेंद्र आव्हाड यांना मुंब्रा तितका सोपा राहिलेला नाहीये. कारण काकांचे पुतणे अजित पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांचा गेम करण्याचा परफेक्ट प्लान तयार केलेला आहे. आणि त्यानुसार जितेंद्र आव्हाड यांचा गेम होणार हे आता जवळजवळ उघड झालेलं आहे. या मतदारसंघातून अजित पवार यांनी त्यांच्या पक्षातर्फे नजीबुल्ला नावाच्या व्यक्तीला उमेदवारी दिलेली आहे. नजीबुल्ला हे मुंब्र्यामध्ये प्रसिद्ध आहेत, मुस्लिमांमध्ये प्रसिद्ध आहेत, आणि त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्या पुढे एक मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे. त्याही पेक्षा मित्रांनो, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काय झालं हे आपण बघणं गरजेचं आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पश्चिम बंगालमध्ये एक स्लोगन चालवण्यात आलं. आणि ते स्लोगन होतं, पहिले अपना भाई, फिर जो भाजपा हराई, उसके बाद सफाई. म्हणजे सर्वात अगोदर आपला भाऊ, आणि त्यानंतर भाजपला हरवायचं, आणि त्यानंतर सफाई करून टाकायची, असं ते स्लोगन होतं. पश्चिम बंगालमध्ये मुस्लिम विभागामध्ये हे स्लोगन फार प्रसिद्ध झालं होतं. आणि त्याच वेळेस म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या वेळेस पश्चिम बंगालमधल्या बहरामपूर या मतदारसंघामध्ये तिकडच्या मुस्लिमांनी या स्लोगननुसार मतदान केलं. तिथे हा जो बहरामपूर हा जो भाग आहे, तिथे जवळजवळ 66% मुस्लिम मतदार आहेत. 1999 ते 2024 पर्यंत या मतदार संघातून अधीर रंजन चौधरी हे काँग्रेसचे उमेदवार विजयी व्हायचे. अर्थात चौधरी विजयी व्हायचे त्याचं कारण हे मुस्लिम लागून चालन होतं. आणि त्यामुळे संपूर्ण मुस्लिम समाज त्यांच्या पाठीशी उभा राहायचा. या 2024च्या लोकसभा निवडणुकीतही अधीर रंजन चौधरी तिथे विजयी होतील असं मानलं जात होतं. आणि त्याप्रमाणे सगळे निवडणुकीचे आराखडे आखले जात होते. पण तृणमूल काँग्रेसने या मतदारसंघामध्ये क्रिकेटर युसुफ पठाण यांना उभं केलं. आता हे जे युसुफ पठाण आहेत ते गुजरातचे, ते त्यांना तिथून इथे आणलं. एक क्रिकेटर एवढीच त्यांची ओळख, बाकी त्यांनी बहरामपूर मतदारसंघामध्ये काही विकासाची कामं केली नाहीत किंवा काहीही केलं नाही. पहिल्यांदाच ते या बहरामपूर मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. आणि त्यामुळे अधीर रंजन चौधरी यांच्यासाठी ही निवडणूक केक वॉक आहे असं म्हटलं जात होतं. सगळ्या एक्झिट पोलमध्ये, मतदान पूर्व चाचण्यांमध्ये हेच सांगितलं जात होतं की अधीर रंजन चौधरी हे विजयी होतील. पण प्रत्यक्ष ज्या वेळेस निकाल लागला त्यावेळेस सगळ्यांनाच धक्का बसला. कारण युसुफ पठाण यांनी चौधरी यांचा 85,000 मतांनी पराभव केला. आता हे का घडलं? तर जे ओट जिहाद म्हणतात ना, त्याचाच हा प्रकार होता मित्रांनो, त्याचाच हा प्रकार होता. ओट जिहाद मोठ्या प्रमाणात अ, अधीर रंजन चौधरी यांच्या विरोधात गेलं. कारण काय होतं? तर अधीर रंजन चौधरी हे हिंदू होते, आणि हिंदू असल्यामुळे काफिर होते. आणि काफिराला कसं निवडून द्यायचं असा सवाल तिकडच्या मुस्लिमांना पडला होता. आणि त्यामुळे अधीर रंजन चौधरी यांनी तेथील मुसलमानांसाठी, मुस्लिम वस्तीसाठी बरंच काही केलेलं असतानाही, आणि मुस्लिम लागून चालण्याचा ची एकही संधी सोडलेली नसतानाही, केवळ आपला भाऊ म्हणून बहरामपूर मतदारसंघातल्या मुस्लिमांनी
युसुफ पठाण यांना निवडून दिलं. आता ही गोष्ट लक्षात घेतली तर की असाच काहीसा प्रकार मुंब्र्यामध्ये होणार आहे. मुंब्र्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांना उमेदवारी दिलेली आहे, पण जितेंद्र आव्हाड हे हिंदू आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्र्यासाठी बरंच काही केलं. मुस्लिम लागून चालनाची एकही संधी सोडली नाही. गाजा सेव गाजा टी शर्ट घालून हेच जितेंद्र आव्हाड उपोषणालाही बसले होते. किंवा विधानसभेमध्ये लव जिहादचा ज्या वेळेस मुद्दा आला त्यावेळेस लव जिहाद घडतच नाही, असं काही होतच नाही, याचा जबरदस्त मोठा पुरस्कार जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. अशी सगळी परिस्थिती असताना जितेंद्र आव्हाड हे मुंब्र्यात प्रसिद्ध आहेत, पण त्यांच्या विरोधात जे उभे आहेत ते नजीबुल्ला आहेत आणि नजीबुल्ला हे मुस्लिम आहेत. आणि त्यामुळे पहिले अपना भाई हे जे तत्व आहे वोट जिहादचं, ते तत्व मुंब्र्यातही कायम राहणार अशी शंका निर्माण झालेली आहे. आणि हे तत्व जर मुंब्र्यात कायम राहिलं तर जितेंद्र आव्हाड यांना ही निवडणूक सोपी जाणार नाही. आणि त्यामुळे असेल कदाचित, पण तुम्हाला आठवतंय या जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नीने ओसामा बिन लादेन यांची तुलना थेट अब्दुल कलाम यांच्याशी केली होती. आणि तिथपर्यंत म्हणजे मुस्लिम लांगुल चालनाच्या परिसीमा गाठण्यापर्यंत हे आव्हाड कुटुंब गेलेलं होतं. हे कशासाठी? कारण आव्हाडांना कळत होतं जर नजीबुल्ला तिथून निवडणूक लढवायला उभे राहिले तर आपल्याला ते सोपं जाणार नाही. कारण कितीही झालं, कितीही काही केलं तरी आपण काफीर आहोत. आणि मित्रांनो, या निवडणुकीच्या दरम्यान म्हणजे विधानसभा निवडणूक लागल्यावर काही मुस्लिमांनी मागणी केली होती की लोकसभा निवडणुकीत आम्ही मवियाला एक गट्टा मतदान केलेलं आहे, मवियातल्या घटक पक्षांना एक गट्टा मतदान केलेलं आहे, त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये आम्हाला योग्य ते प्रतिनिधित्व मिळावं, आमच्यासाठी आरक्षण ठेवण्यात यावं, आम्हाला तिकीट देण्यात यावी, अशी ती मागणी होती. आणि त्यावेळेस वेळ मारून नेण्यासाठी मवियाकडून सांगण्यात आलं की ठीक आहे, 20-30 जागा आणि उपमुख्यमंत्रीपद आम्ही तुम्हाला देतो, असं मवियाने स्पष्ट केलं होतं. या 20-30 जागांमध्ये मुंब्र्याची देखील जागा होती मित्रांनो, मुंब्र्याची देखील जागा होती. पण मुंब्र्याच्या जागेवर मात्र महाविकास आघाडीने मात्र मुंब्र्याच्या जागेत महाविकास आघाडीने मुस्लिम समाजाला वाटाण्याच्या अक्षदा लावल्या. आणि ते करताना मुस्लिम समाज नाराज होईल याची कल्पना महाविकास आघाडीला नव्हती का? माहित नाही, पण असावी. कारण अगदी पद्धतशीरपणे त्यांनी ते केलेलं होतं. आता गंमत अशी आहे मित्रांनो की खुद्द शरद पवार यांनी सांगितलेलं आहे की आपण देवांचे बाप आहोत, जे हिंदूंच्या देवांचे बाप आहोत. आता या विधानसभा निवडणुकीत पवार हे मुस्लिमांच्याही देवांचे बाप आहेत का, ही दाखवण्याची संधी त्यांना उपलब्ध झालेली आहे. बघूया ते दाखवतात का आणि मुस्लिम जितेंद्र आव्हाड यांना खरंच मतदान करतात का. कारण वोट जिहाद जर असेल, आणि तो होता लोकसभा निवडणुकीत, आताही असणार आहे, तर वोट जिहाद असेल तर सर्वात अगोदर काफिराला बाजूला केलं जातं, काफिराला संपवलं जातं. आणि जितेंद्र आव्हाड हिंदू आहेत म्हणजेच काफिर आहेत. आणि या वोट जिहाद मध्ये जितेंद्र आव्हाड यांचं स्थान काय असेल ते आपल्याला मतदानानंतर दिसेलच. मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. मी आबा माळकर आपली रजा घेतो. धन्यवाद.